नमस्कार. गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करण्यासाठी इथे एका ताटामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा, 1 चमचा पिठी साखर, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल घातल्यानंतर सर्व पदार्थ चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर अशी कणकेचा गोळा मळून घेऊया. आता परत यावरती 1 चमचा तेल घालून परत एकदा ही कणिक चांगली मऊसूत मळून घेऊया. कणिक छान मऊसूत करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवून देऊया. अर्ध्या तासानंतर पुऱ्या करायला घेऊया. तर याचे लिंबाच्या आकाराचे गोळे तोडून याचे गोल गोळे तयार करून घेऊया. काही गोळे करून झाल्यानंतर पुऱ्या लाटायला घेऊया. इथे आपल्याला पिठाचा अजिबातही वापर करायचा नाही. तेलावरती सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर इतपत जाडीची इथे मी पुरी लाटून घेतल्यानंतर अशाच प्रकारे राहिलेल्या थोड्याशा पुऱ्या लाटून घेऊया. तव्यामधील तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये पुरी सोडून घेऊया व 2 ते 3 वेळा उलटपालट केल्यानंतर पुरी तेलामधून काढून घेऊ.